नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या सतीश दादा ब्लॉगमध्ये. आशा करतो मित्रांनो आपण सर्व बरे असाल, आपल्या आपल्या घरी आनंदी असाल. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गायकरपाडा, कल्याण पश्चिम, खडकपाडा सारख्या जवळ. तिथे आपले गणेश ठेचा पाव, वडापाव असे स्टॉल आहे. फार चांगला त्यांचा स्वाद आहे तिकडचा. कांदा भजी पण उत्तम बनवतात. तर आज आपण त्यांच्या गाडीवर जाणार आहात आणि बघणार आहात ते किती हायजीन आहे, साफसफाईने बनवतात. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ अवश्य पहा. आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर आपण जाऊ मित्रांनो आणि बघू गणेश ठेचा पाव कसा, त्यांचा वडापाव आहे, कसे कांदे भजी आहेत, त्याचा स्वाद घेऊ आणि तिकडचा रिव्ह्यू पण घेऊ आपण. आणि चला मित्रांनो, आपण जाऊन येऊ. एक मिनिट ना देतो. पापडी समोसा 8 रुपयाला एक, 15ला 2 आहे. काय चटणी टाकू? हे घ्या. ते आता कांदा भजी बनवत आहे. किती वर्ष झाले आपले बनवताना? मला 10 वर्ष आहे. तो आमचा पण हाता यांची चव जबरदस्त आहे. मी खाऊन गेलो, नंतरच व्हिडिओ बनवायला आलो. हा देतो. 2 मिनिटं एकदम गरम गरम देतो. दादा नमस्कार. कशी वाटते आपल्याला यांची चव? चांगले बनवतात एकदम मस्त. थँक्यू दादा. दादा हे घ्या. तुरंत देऊ. हे घ्या. आणि आता आपले कांदे भजी बनतात गरम गरम. बोला. मित्रांनो, फारच गर्दी असते यांच्या दुकानात. आपण हे जे रोड आहे हे तो गोल्डन हा रस्ता आहे यांच्या दुकानात यायचा. तिथून आपण येऊ शकता आणि बघू शकता मित्रांनो, किती लोक यांच्या वडापाव खायला येतात. एकदम मस्त कडक कांदा भजी तयार झालेली आहे. वीस टाका. 20 हे कशाचं पीठ तयार करतात? बटाटा भजी सर. बटाटा भजी ना.
तर मित्रांनो फारच यंदा स्पीड आहे, एकदम स्पीडनी काम करतात. आहे काकाकडे आहे. आता मित्रांनो एकदम कडक आणि चांगली कांदा भजी तयार झालेली आहे. आणि आपण रिव्ह्यू पण बघितला, आपण 2 मित्रांकडनं रिव्ह्यू ऐकून घेतला आहे. फारच चविष्ट बनवतात हे. हो आपलं आपल्याला कशी वाटली टेस्ट याची? आणि कांदा भजी एक नंबर आहे. ओके, थँक्यू. काही मित्रांनो गरमागरम बटाटा भजी बनवून राहिली आहे. मस्त कलर आहे. बोलला फोनवर. आणि हा आपला ठेचा आहे. चटणी बघू का? हा, ही शेजवान चटणी, हां चालेल. ही एक व्हाईट चटणी आपली शेंगदाण्याची, ओके. ही एक गोड चटणी आपल्याकडे. आणि हे काय? 3 प्रकारची चटणी. ही शेजवान चटणी आहे मंचुरियनसाठी. मंचुरियनसाठी. आणि हा हा ठेचा ठेचा. ठेचा आहे. आइटम मध्ये वडापाव, कांदा भजी, मंचुरियन भजी, पापडी, समोसा, बटाटा भजी. प्रमोद जी कैसा लगा आपको? अच्छा है. भजिया पाव आपने क्या क्या खाया अभी? भजिया और सब्जी खाया, मंचूरियन खाया, कैसा लगा आपको? अच्छा ही लगा. धन्यवाद प्रमोद जी. तर हा रोड येतो आग्रा रोड आहे, या आतमधला रोड आहे हा रोड. आणि हा आहे सर्कल आहे. आणि इथे आहे समोर आपले क्रोमा स्टोर आहे. आणि आपण कल्याण पश्चिमला जर कधी आलात तर अवश्य गणेश ठेचा पावला एक भेट द्या. फारच सुंदर बनवतात ते. आणि आपण रिव्ह्यू पण घेतला 3-4 लोकांचा. ओके गणेशजी, आपला धन्यवाद. आपण आपला अनमोल वेळ दिला आम्हाला. थँक्यू. स्वागत आहे मित्रांनो आपला सतीश दादा ब्लॉगमध्ये. आज आपण आहोत गणेश ठेचा पाव, वडापाव, भजीपाव आणि बरेच वस्तू बनवतात. आणि यांचं जे दुकान आहे हे आहे खडकपाडा सर्कलच्या पुढे. आपण जिथे येतो आमदार बंगल्याच्या जवळ आहे. आणि गेली 10 वर्ष यांचा इथे हातगाडी लागते. त्याच्यावर ते चांगले चविष्ट पदार्थ बनवून राहिले. आपण सर्वांनी पण यांना एक वेळे भेट देऊन अवश्य यावं. आणि इथे वडापाव आणि ठेचा पाव जे यांच्या ते कल्याणमध्ये भरपूर मशहूर आहे. वेळ काढून यावं आणि यांचा ठेचा पाव अवश्य खावा अशी आपली सर्वांना. आणि रिव्ह्यू फार चांगला आहे. 2-3 मित्रांना पण विचारलं, त्यांनी सांगितलं की चविष्ट बनवतात एकदम. मित्रांनो हे जे दुकान आहे हे आहे गायकरपाडा क्रोमा शोरूमजवळ. आणि मी सर्वांना असं रिकमेंड करीन का ह्यांचा ठेचा पाव, कांदा भजी, वडापाव फार अप्रतिम आहे, चविष्ट आहे. तर एक वेळ इथे अवश्य भेट द्यावी. यांचा पत्ता आहे गायकरपाडा क्रोमा शोरूमजवळ, कल्याण पश्चिम. आपल्याबरोबर संगीताजी पण आहेत. आपण विचारू संगीताजीला कसं वाटलं संगीताजी आपल्याला, आणि काय रिकमेंड कराल तुम्ही? इथे येऊन एक वेळा खायला पाहिजे की नाही? धन्यवाद.